नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशन प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना शनिवारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजता दरम्यान अर्ज दाखल करता येणार आहे। अर्ज दाखल सादर करताना राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करणं बंधनकारक आहे। दरम्यान निवडणुकींसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएमची तपासणी सुरू असून 120 बॅलेट युनिट व 240 कंट्रोल युनिट तयार करण्याचे काम सुरू आहे। कर्मचाऱ्यांसाठी 2 दिवसाचे प्रशिक्षण आयोजित केले असून ईव्हीएम तपासणी, सीलिंग आणि तांत्रिक हाताळणीचीही माहिती देण्यात येणार आहे, जेणेकरून मतदान प्रक्रिया शांततापूर्ण आणि पारदर्शक राहील। सध्या आता नामनिर्देशनाची प्रक्रिया चालू आहे। सार्वत्रिक निवडणूक 2025 नगरपालिका याचे नॉमिनेशन्स शनिवारी सुद्धा सुरू राहणार आहेत। 11 ते 3 या वेळेमध्ये रविवारची सुट्टी आहे आणि सोमवारी 3 वाजेपर्यंत उपस्थितांचे नॉमिनेशन्स घेतले जातील। ती प्रक्रिया चालू आहे। आजच आपल्याला राज्य निवडणूक आयोगाच्या बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट 120 कंट्रोल युनिट आणि 240 बॅलेट युनिट मिळालेले आहेत। त्याचं कमिशनिंगसाठी आम्ही उमेदवार फायनल झाल्यानंतर उमेदवारांना नोटीस देऊन मतदान यंत्र तयार करण्याची प्रक्रिया करू। निवडणुकीचं पहिलं प्रशिक्षण आपण या रविवारी 16 तारखेला ठेवलेलं आहे। त्यानंतर दुसरं प्रशिक्षण सुद्धा पुढील उमेदवार फायनल झाल्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचं नियोजन केलेलं आहे। या पद्धतीने फ्लाइंग स्क्वॉडची नियुक्ती झालेली आहे, झोनल ऑफिसरची नियुक्ती झालेली आहे, वाहन अधिग्रहणाच्या बाबतीतले नियोजन झालेलं आहे। या पद्धतीने जवळपास नियोजन पूर्ण झालेलं आहे। नागरिकांना सर्वांना आवाहन आहे की आपण 2 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी उपस्थित राहावं आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, बुलढाणा।